नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे, कारण आज आपण 8व्या वेतन आयोगाबाबत व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। 8 पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून 7व्या वेतन आयोग लागू आहे। 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो। यामुळे नवीन 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 डिसेंबर 2035 ला हा आयोग समाप्त होणार, अशी माहिती जाणकारांकडून हाती येत आहे। अर्थातच सध्याच्या 7व्या वेतन आयोगाची समाप्ती 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे। दरम्यान केंद्रातील सरकारकडून 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली असून नियोजित वेळेत नवा 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होण्याची अपेक्षा आहे। दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला की राज्य कर्मचाऱ्यांना देखील 8वा वेतन आयोग लागू केला जाईल। अशा स्थितीत आजच्या आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पे स्केल वाईज किती वाढणार याबाबतची माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। किती वाढणार पगार ते पहा। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरनुसार ठरतो। सध्याच्या 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता। 7व्या वेतन आयोगात याचा फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18,000 रुपये इतका निश्चित करण्यात आला होता, तर महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 15,000 रुपये इतका निश्चित झाला होता। पण आता नव्या आठवड्यात वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.00 इतका असू शकतो, अशी माहिती हाती आली आहे। यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ पगार हा 30,000 रुपये होणार आहे। अर्थातच 8व्या वेतन आयोगाचा लेव्हल 1 च्या क्रमांकांचा मूळ पगार 30,000 रुपये होईल। तसेच लेव्हल 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अनुक्रमे 30,600, 33,200, 34,200, 36,000, 39,800, 43,400, 51,000, 52,800, 58,400, 60,200, 64,000, 70,800, 77,200 आणि 83,600 इतका होणार आहे। तथापि हा एक फक्त अंदाज आहे। प्रत्यक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच समोर येणार आहे। महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।